बिबट्याचा कातडीची तस्करी करताना 5 जण ताब्यात। वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई टीम व रोशन बुवा सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार नंदुरबार रोहयो चिंचपाडा प्रादेशिक नवापूर प्रादेशिक यांच्या संयुक्त टीमने सापळा रचून नवापूर एमआयडीसी परिसरात बिबट वन्यप्राण्यांची कातडीची तस्करी करताना 5 संशयित व्यक्तींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला। यावेळी बिबट वन्य प्राण्याची तुकड्यांच्या स्वरूपात कातडी, बिबट वन्यप्राणीच्या कातडीच्या तुकड्यांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मारुती कंपनीची स्विफ्ट कार, युनिकॉर्न गाडी, डिस्कवर गाडी, स्प्लेंडर गाडी सदरचे संशयित आरोपींवर भारतीय वन्यजीव अधिनियमचा भंग केल्याने वनपाल वडकळंबी यांनी वनगुन्हा नोंदविला। सदर कार्यवाही वनसंरक्षक श्रीमती नीनू सोमराज धुळे, वनवृत्त उपवनसंरक्षक संतोष सास्ते नंदुरबार, विभागीय वनाधिकारी दक्षता धुळे श्री सदगीर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रोशन बुवा सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार, वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई टीम, वनपरिक्षेत्र नंदुरबार रोहयो चिंचपाडा नवापूर व गस्ती पथक शहादा वनक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल व वनरक्षक यांनी सदर कार्यवाहीत सहभाग नोंदविला। पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर करीत आहेत। सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। 4/2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे आम्हाला एक गुप्त माहिती मिळाली की काही लोक हे बिबट या वन्य प्राण्याच्या कातडीची तस्करी करणार आहेत। त्या अनुषंगाने वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई, नंदुरबार उपविभागाची टीम, नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल काशीकर हे सर्व आम्ही एक टीम मिळून एक सापळा रचला आणि आरोपींचा पाठलाग करत असताना त्यांना MIDC नवापूर या ठिकाणी आपण मुद्देमालासह ताब्यात घेतले। मुद्देमालामध्ये बिबट या वन्य प्राण्याची तुकड्यांच्या स्वरूपात कातडी सापडली। तसेच वाहतूक करत असताना वन्य प्राण्याची वाहतूक करत असताना एक कार आणि 3 मोटरसायकल देखील आपण ताब्यात घेतले। तसेच 5 संशयित आरोपी यांना आपण ताब्यात घेतलेले आहे आणि यांना आज माननीय न्यायालय नवापूर येथे हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसांची वनकोठडी दिलेली आहे। तरी पुढील तपास अमोल काशीकर वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर हे करीत। धन्यवाद।